या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई भाषा विकास संशोधन संस्था, कोल्हापूर आणि संत तुकाराम अध्यासन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 30 डिसेंबर रोजी राजश्री शाहू सिनेट सभागृह शिवाजी विद्यापीठ येथे संत साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचा प्रारंभ सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. ग्रंथदिंडीचे पालखी पूजन शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर ज्योती जाधव यांच्या हस्ते होणार आहे. ग्रंथदिंडी पारंपरिक वारकरी, भजन, लेझिम आणि चिम्मा फुगडी यांच्या साथीने निघणार आहे. मेलनाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता उद्घाटक संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर सतीश बडवे असणार आहेत. तर उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी असणार आहेत. उद्घाटन सत्रामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक डॉक्टर प्रमोद मुनघाटे, प्राध्यापक प्रवीण बांदेकर, प्राध्यापक रणधीर शिंदे, कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे असणार आहेत. संमेलनामध्ये वारकरी संप्रदायाच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिसंवादामध्ये श्री ज्ञानेश्वर बंडगर, श्री श्रीरंग गायकवाड, प्राध्यापक डॉक्टर गोविंद काजरेकर, प्राध्यापक प्रभाकर देसाई, प्राध्यापक प्रवीण बांदेकर, प्राध्यापक अनिल गवळी सहभागी होणार आहेत. तर परिसंवादाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद मुनघाटे असणार आहेत. वारी एक आनंद यात्रा या विषयावर ज्येष्ठ छायाचित्रकार आणि वारीचे अभ्यासक संदेश भंडारे यांची मुलाखत होणार आहे. या मुलाखतीचे संवादक श्री ज्ञानेश्वर बंडगर असणार आहेत. सायंकाळी श्री दत्त भजनी मंडळ शिपूर यांचे कबीरपंथी भजन आणि शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या अभंगवाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. तरी संत साहित्य संमेलनामध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक प्राध्यापक नंदकुमार गोरे यांनी केले.